शेतकरी बंधूंनो, आज आपण या अद्रकीच्या शेतामध्ये आलो आहोत। अद्रकीला आपण खूप काही वेगवेगळ्या प्रकारची औषधी देतो, जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी, ग्रीनरी वगैरे येण्यासाठी, त्या ठिकाणी जमिनीमधून सड लागू नये, उन्नी लागू नये यासाठी आपण औषध देतो। कारण की अद्रकीवरती आपल्याला नेहमीच दिसत राहतं की पानावरती अळी आली, आपण अळीसाठी औषध घेतो। जमिनीतून उन्नीचा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येतो, कारण की उन्नी आपल्याला लगेच दिसते। सड लागली तर सडसुद्धा आपल्याला दिसते। पण याही व्यतिरिक्त एक कीड येते, ती म्हणजे सूत्रकृमी। या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीची लक्षणं कसे ओळखायला पाहिजेत, कारण की सूत्रकृमीचा हा प्रादुर्भाव मुळावरती होतो, की जेणेकरून मुळावरती तिचा अटॅक झाल्यानंतर आपल्याला कालांतरा 1 महिन्यानंतर तिचा इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला वरतून दिसायला लागतो। मग तिचा इफेक्ट कसा ओळखायचा, तर त्या ठिकाणी आपल्याला असा गच्छ उगून येताना दिसतोय। ज्या ठिकाणी गच्छ उगून आला, झाडाची वाढ खुंटलेली आहे, चांगले जोमदार स्टम निघत नाही, त्या ठिकाणी अशा प्रकारचा पानं पीळ खात आहे, जेणेकरून आपल्याला असं वाटतं की आपण कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे, जेणेकरून आपण कॅल्शियम सोडून त्या ठिकाणी उपाययोजना करतो। शेतकरी बंधूंनो, सूत्रकृमी ही मुळावरती गाठ तयार करते। या ठिकाणी आपण यांच्या शेतामध्ये हा जे कंद उपटला, तर या ठिकाणी अशा प्रकारचे सुरुवातीलाच गाठी तयार झाल्या। सूत्रकृमीचा प्रादुर्भाव हा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसला, त्या ठिकाणी पाणी आपण अपडाऊन करत असलो, कारण की यावर्षी भरपूर अशा प्रमाणात पाण्याचा खंड पडला आणि त्यामुळे जमिनीत ओलावा नव्हता। अशा वेळेस ओलावा हा कमी जास्त होत असला तर त्यावेळेस सूत्रकृमीचा प्रादुर्भाव वाढतो। सूत्रकृमीचा प्रादुर्भाव वाढला म्हणजे मुळावरती गाठी तयार होत्या, की जेणेकरून झाडाला जे अन्न पुरवठा होणार आहे, तर त्या ठिकाणी कृमी त्या ठिकाणी शोषण केल्यामुळं झाडाला अन्न पुरवठा होत नाही, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते, झाड पीळ मारतो आणि त्या ठिकाणी कालांतरानं झाडाची मर होते। एकंदरीत मर होण्यापाठीमागचं कारण हेच असतं की कृमी जर मुळावरती जखम करत असेल, तर त्या ठिकाणी बुरशीचा मुळामध्ये प्रवेश होऊन त्या ठिकाणी मुळकूजचा आपल्याला पिकावरती अटॅक होतो, जेणेकरून झाडाला फ्युजरिविल्डसारख्या बुरशीमुळं त्या ठिकाणी मर व्हायला सुरुवात होते, जेणेकरून आपण त्याला मुळकूज म्हणतो। तर शेतकरी बंधूंनो, यासाठी आपण उपाययोजना करायला पाहिजेत, कारण की मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधी यासाठी उपलब्ध आहे। जेणेकरून आपण जैविकमध्ये करत असेल तर पॅसिलोमॅसिन सोडतो, किंवा केमिकलमध्ये आपल्याला खूप काही प्रकारचा कार्बोफ्युरॉनचा आपण त्या ठिकाणी पाणी करून सोडतो। त्या ठिकाणी आपण बाहेरचं व्हॅल्यूम प्राईमसुद्धा हे चांगलं प्रकारचं औषध आहे, की जेणेकरून आपण ह्या औषधीचं जर अगोदर ड्रिंचिंग केली तर जमिनीमध्ये कृमी तयार होत नाही। पण जर सूत्रकृमीचा जर प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आला, तर यासाठी आपण स्वरूप कंपनीचं टोलास नावाचं एकरी 2 लिटर या प्रमाणात जर औषध ड्रिंचिंग केली, तर आलेल्या सूत्रकृमीला ते ठिकाणी ते नष्ट करायचं काम करतं, जेणेकरून आपल्या मुळावरती ज्या गाठी बनत राहत्या, तर त्या गाठी त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो नष्ट होऊन नवीन त्या ठिकाणी मूळ सुरू होईल। आणि जेणेकरून सूत्रकृमीमुळं जर आपली अशी वाढ थांबत असेल, गच्छ जाग्यावरती उगत असेल, किंवा अद्रक पीळ खात असेल, तर या लक्षणावरून ओळखून घ्या की आपल्या शेतामध्ये सूत्रकृमी आली। आणि त्यासाठी आपल्याला स्वरूपचं एकरी 2 लिटर या प्रमाणात टोला सोडायचं आहे। टोला सोडताना जास्तीत जास्त 200 लिटर पाणी करायचं, जास्तीत जास्त मुळापर्यंत त्याचं पाणी जर गेलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल, कारण की कृमी ही मुळावरती प्रादुर्भाव तिचा जास्त असतो, मुळावरतीच अटॅक करते, त्यामुळे ती मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत जर औषध दिलं तरच आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल। आणि अशा प्रकारे जर मुळावर गाठी बनत असेल, तर त्या गाठी नष्ट होऊन चांगल्या प्रकारे झाडाची वाढ होईल। तर शेतकरी बंधूंनो, नक्कीच तुम्ही टोलाचा एकरी 2 लिटर या प्रमाणात वापर करा। अधिक माहितीसाठी आमच्यासोबत संपर्क करू शकता। थँक्यू। जय शिवराय।